पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधील भिगवण येथील अपहरण प्रकरणामधील तरुणी आणि ज्याच्यावर आरोप आहे तो तरुण रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। तब्बल 50 तासांनंतर या तरुणीचा तपास लागलाय। विशेष म्हणजे या मुलीनं व्हिडिओद्वारे जी भूमिका मांडली होती त्याच भूमिकेवरती ती अजूनही ठाम असल्याचं कळतंय। मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता या मुलीचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला। याच दरम्यान या तरुणीनं माझं संबंधित मुलावर प्रेम असून मी स्वतःहून त्याच्यासोबत गेलेली आहे, माझं अपहरण झालेलं नाही अशी भूमिका व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली होती। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी। पुण्यामधील भिगवणमध्ये तरुणीला पळवून नेताना अपहरणकर्त्यांनी तरुणीची आई आणि भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। मात्र वैद्यकीय अहवालामध्ये मिरचीची पूड टाकली नसल्याची बाब समोर आली। दुसरीकडे ज्या ठिकाणावरून मुलीचं अपहरण झालं त्या ठिकाणी मिरचीची पूड पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अधिकची माहिती जाणून घेऊया। देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत। देविदास, जी तक्रार दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर तपासामधनं आणि चौकशी अंती नेमकी काय माहिती समोर आली? ऋतुजा, ज्यावेळी या मुलीचं भिगवणमधून अपहरण झालं अशी तक्रार भिगवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली, त्यावेळी त्या तक्रारीत असं म्हटलं गेलं की आमची मुलगी ज्या घटनास्थळावरून तिचं अपहरण झालं त्यावेळी ज्यांच्या विरोधात तक्रार होती, तिचा प्रियकर आणि त्याचा भाऊ, या दोन व्यक्तींनी त्या ठिकाणी आले आणि मुलीच्या आईच्या डोळ्यात आणि मुलाच्या भावाच्या डोळ्यामध्ये चटणीची पूड फेकली आणि मुलीला घेऊन गेले। मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी समोर येताना पाहायला मिळतात। मुलगी रात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास तिच्या प्रियकरासोबत बारामती शहर पोलिसात स्वतःहून हजर झालेली आहे आणि आता जी आपल्याकडे माहिती येते त्या माहितीनुसार ही जी मिरचीची पूड आहे ती मिरचीची पूड फेकण्यात आली नव्हती असं वैद्यकीय अहवालात पुढे आलेला आहे। खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की वैद्यकीय अहवाल जो आलेला आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीची घटनाच घडली नसल्याचं म्हटलंय। दुसरीकडे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी मिरचीची पूड खाली सांडल्याचं पाहायला मिळत होतं। मग प्रश्न हा येतोय की हा सर्व बनाव करण्यात आला होता का ह्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी, असाही प्रश्न यामध्ये आता समोर येतोय। कारण याचं संपूर्ण विश्लेषण म्हणा किंवा यावरती संपूर्ण प्रतिक्रिया ही पोलीस खात्याला देणं आता अभिप्रेत आहे। कारण वैद्यकीय अहवालात ज्या गोष्टी आल्या त्या पोलिसांनी पुढे आणल्या पाहिजेत आणि मग हा संपूर्ण रचलेला प्लॅन होता का? जर मुलगी तिच्या इच्छेने गेली होती तर मग याला एक वेगळं वळण देण्यासाठी हा सर्व बनाव केला गेला का आणि त्या पद्धतीची एफआयआर भिगवण पोलिसांमध्ये नोंदवण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होतोय। दुसरीकडे मुलीचं हेही स्टेटमेंट आहे की मी ज्यावेळी भिगवण बाजारपेठेमध्ये गेले होते त्यावेळी माझा भाऊ, माझी आई याच्याबरोबर गेले, तर माझ्या भावाच्या मोबाईलवरूनच मी माझ्या प्रियकराला फोन करून सांगितलं होतं की मी या ठिकाणी आलेले आहे आणि आता तू या लोकेशनला ये आणि मग तिथून आपण जाऊया। म्हणजे एकंदरीतच या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्या मुलीच्या इच्छेप्रमाणे झाल्यात असं एकंदरीत सध्या तर पुढे येतंय आणि मुलगी जी आहे ती अद्याप तिच्या दाव्यावरती ठाम आहे की मी माझ्या स्वइच्छेने गेली होती, माझं कुठल्याही प्रकारे अपहरण झालेलं नाहीये, माझं त्याच्यावरती अनेक दिवसांपासून प्रेम आहे आणि म्हणूनच मी त्याच्यासोबत माझ्या मर्जीने गेले होते। त्यामुळे हे अपहरण जे आहे ते एक कथित प्रकरण आहे असंच एकंदरीत सध्या तरी वाटतंय। आता पोलिसांनी अद्याप यावरती कुठलंही भाष्य केलेलं नाहीये। कमालीची गोपनीयता पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये पाळली जाते। साधारणपणे 10 वाजताच्या सुमारास त्या मुलीचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे। मात्र सध्या तरी नातेवाईकांनी येण्यास नकार दर्शवलेला आहे। पुढे नातेवाईक येतात का, ती मुलगी नातेवाईकांसोबत जाते की नाही जाते, का तिचा स्टँड आपल्या प्रियकराबरोबरच जाण्याचा राहतोय, या सर्व गोष्टी आता पाहाव्या लागणार आहेत। ऋतुजा, बरोबर आहे। हा सगळा घटनाक्रम पाहता अनेक प्रश्न उपस्थित होतात, मात्र वैद्यकीय अहवाल जो समोर आलेला आहे त्यामधनं जी बाब स्पष्ट होते ती अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच ही मोठी बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।